Audio Jungle. तुझ्या नजरेने लाज येऊन आज का होर वाढले फिर माझी लागली मुत्ताड लागलं. ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र भाऊनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन खतरनाक विषयात व्हिडिओमध्ये. तर भाऊनो, आता तुम्ही सुरुवातीलाच आपला डेमो बघितला आहे किंवा स्क्रीनवर बघत असाल. जर काय आता तुम्हाला अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवायचा असेल भाऊनो, व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे आणि अजून व्हिडिओला लाईक केला नसेल, एक लाईक करून चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की इतर रोजच आपण अशाच पद्धतीचे नवीन खतरनाक विषयात व्हिडिओ बनवतच असतो. त्याचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला हवी आहे, त्यामुळे नोटिफिकेशन देखील तुम्ही ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे. आणि भाऊनो, बघायचं आहे आता व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 2 प्रेसेटची गरज पडणार आहे. दोन्ही प्रेसेटची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. सोबतच व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते पण तिथे तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही अगदी इझिली डाउनलोड करू शकता. ठीक आहे, लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, काही विषय नाही. तर आता बघा, व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपल्याला बीटमार्कला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर भाऊनो, तुम्हाला काही अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून जाईल. ठीक आहे, आपण सर्व काही तर बरोबर ॲड करून ठेवलेलंच आहे. बस तुम्हाला काय करायचं आहे, लिरिक्समध्ये तर काही चेंजेस नाही करायचे. जस्ट तुम्हाला हे जे ग्रुप नको, म्हणजे या ठिकाणी इमेज नको असेल, दुसरा ॲड करायचा असेल, ग्रुप अँड मास 1चं तुम्हाला मधामध्ये एक ग्रुप दिसेल, त्यावर क्लिक करून जस्ट एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. बघू शकता या ठिकाणी एक इमेज आपण ॲड केला. तो इमेज सरळ आपल्याला इथून डिलीटच्या वर बघू शकता ऑप्शन दिलेलं आहे. इथून अशा पद्धतीने डिलीट करून घ्यायचं आहे. आता प्लसमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. जी इमेज हवा आहे तो इमेज ॲड करायचा आहे. या इमेजेसला या आपल्याला अशा पद्धतीने PNGच्या खाली ठेवायचा आहे. इमेज अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इमेजमध्ये क्लिक करून आपल्याला इमेज या ठिकाणी बरोबर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी चेंज झाला असेल. आता इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला बरोबर काय करायचं आहे, इथे यायचं आहे 1401 पाशी. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इमेज ॲड करायचं आहे. बाणवरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे. बस आता अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत तुम्ही इमेजेस असे भावनो ॲड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, जर का तुमचा इमेज फुल स्क्रीनमध्ये नसेल तर आपल्याला जस्ट इमेजमध्ये क्लिक करायचं आहे. वरती 3 डॉट दिलेले आहे, त्यावर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती एक वेळेस क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आपला जर इमेज फुल स्क्रीनमध्ये जर नसेल तर त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत आता इमेजेस असे ॲड करून घ्यायचे आहेत भावनो. ठीक आहे, तर चला या ठिकाणी मी सर्व इमेजेस एक वेळेस शेवटपर्यंत ॲड करून पुढची प्रोसेस सांगतो. ओके, तर बघू शकता या ठिकाणी जितके पण लहान बीट होते आपण तिथपर्यंत इमेजेस ॲड करून घेतले भावनो. ठीक आहे, त्यानंतर हेच इमेज आपल्याला इथपर्यंत अशानं तुम्ही अशा पद्धतीने वाढून इथून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्याच्या नंतर मी जे तुम्हाला सेप दिला असणार आहे, जस्ट याला तुम्ही अशा पद्धतीने वरी घेऊन घ्यायचं आहे. ठीक आहे, आपला ब्लिंकचा इफेक्ट अशा पद्धतीने लागून जाईल. आता सोपं असणार आहे. या ठिकाणी इतकं झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, आता बघू शकता अशा पद्धतीचं आपलं असणार आहे. ठीक आहे, जे तुम्ही या ठिकाणी इमेज ॲड केला असणार आहे भावनो. ठीक आहे, त्याच पद्धतीने आता आपल्याला खाली यायचं आहे. ओके, तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही जे इमेज ॲड केला असणार आहे तोच इमेज आपल्याला या ग्रुपमध्ये ॲड करायचा आहे सुरुवातीला भावनो. ठीक आहे, त्यासाठी जस्ट ग्रुपमध्ये या खाली यायचं आहे. ग्रुप 1 दिसेल, तिथे क्लिक करून एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर सर्वात खालच्या आपल्याला काय करायचं आहे, सर्वात वरती इमेजमध्ये क्लिक करून कलर ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. स्टारमध्ये क्लिक करायचं आहे. नंतर भावनो, आपण आता जे काय इमेज या ठिकाणी वापरला होता हावाला जस्ट अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. वरती जे काय प्लसचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आपला इमेज या ठिकाणी अशा पद्धतीने चेंज होऊन जाईल. फक्त आपल्याला 3 नंबरला स्टार्टिंगला अशा पद्धतीने एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे भावनो. ठीक आहे, म्हणजे आपला व्हिडिओ अजून चांगल्या पद्धतीने दिसेल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही तिन्ही इमेजेस तुम्हाला हवे असेल चेंज करून घ्यायचे आहे आणि बॅक येऊन जायचं आहे भावनो. ठीक आहे, त्यानंतर इतकं भारी आपलं अशा पद्धतीने दिसून जाईल. त्यानंतर इथे यायचं आहे बरोबर आपल्याला 23-20पर्यंत. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून आता काय करायचं आपल्याला लास्टपर्यंत इमेजेस तुम्ही अशा पद्धतीने लावून घ्यायचे. ठीक आहे, तर चला या ठिकाणी मी लवकर सर्व इमेजेस लावून घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला सांगतो. ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपण सर्व इमेजेस लावून घेतलेले आहेत भावनो. ठीक आहे, त्यानंतर इथून जस्ट आपल्याला बॅक येऊन जायचं आहे आणि आता बॅक आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी मी जे तुम्हाला सेकबेट दिला असणार आहे भावनो. ठीक आहे,
तर बघू शकता हवाला जस्ट याला तुम्ही ओपन करायचं आहे. यामध्ये 2 इफेक्ट असणार आहे भाऊनो, ठीक आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, जे 2 नंबरचं इमेज आहे त्यावर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, इतकं केल्याच्या नंतर इथून पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्कला म्हणजे चालू प्रोजेक्टला ओपन करायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला पुढे यायचं आहे. ओके, तर बघू शकता या ठिकाणी जितके काही लहान इमेज असणार आहे आपल्यावाले, ठीक आहे, इथपर्यंत. ओके, तर या ठिकाणी आपल्याला जे काही ब्लिंकचा इफेक्ट होता त्या इमेजपासून पसरंत आपल्याला काय करायचं आहे, इतर सर्व इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी इमेजमध्ये जाऊन इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट, ठीक आहे. तर इथून याच्या अलीकडे जितके पण आपले इमेज असणार आहे तर त्या सर्व इमेजेसला हा जे इफेक्ट असणार आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता मी काही या ठिकाणी तुम्हाला सर्व करून दाखवत नाही, पण तुम्ही अशा पद्धतीने इकडं या सर्व इमेजेसला तुम्हाला काय करायचं आहे, पेस्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे, इथपर्यंत. त्यानंतर पाहून आपल्याला इथून पुन्हा बॅक यायचं आहे. सेकीपॅकला ओपन करायचं आहे. सेकीपॅकमध्ये आल्याच्या नंतर जे सुरुवातीचं इमेज असेल त्याच्यावर जायचं आहे. इफेक्टमध्ये क्लिक करून 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट घ्यायचा आहे. नंतर वरती जे 3 CC प्रीसेट दिले त्याला सिलेक्ट करायचं आहे. इथून कॉपी 3 लेअर करायचा आहे आणि बॅक येऊन जाऊन बीटमार्कला ओपन करायचं आहे. सुरुवातीला येऊन इथं पेस्ट 3 लेअर करून घ्यायचे आहे आणि आता लास्टला जायचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता 23 सेकंदापासून आता पुढे जे काही इमेजेस असणार आहे आपल्यावले तर त्या सर्व इमेजेसला अशा पद्धतीने इफेक्ट तुम्हाला लावून घ्यायचा आहे पाहून, ठीक आहे. आता मी काही या ठिकाणी लावून दाखवत नाही, बट तुम्ही लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी येऊन जायचं आहे म्हणजे लास्टला आणि ही 3 CC प्रेसेटला अशा पद्धतीने वाढून घ्यायचं आहे, ठीक आहे. आपल्या HDRचा इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, रेक्टँगल ॲड करायचं आहे. अशा पद्धतीने 3 डॉटवर क्लिक करून शिफ्ट टू कंपोज एरिया करायचं आहे. कलर आणि फिल्ममध्ये जाऊन कलर नन करायचा आहे. बॅक येऊन बॉर्डर आणि शॅडोमध्ये जाऊन स्टॉक अनेबल करून स्टॉकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. स्टॉकला थोडंसं आपल्याला 20पर्यंत वाढून घ्यायचं आहे म्हणजे बॉर्डर लागून जाईल. ओके, त्यानंतर लास्टला जायचं आहे आणि लास्टला गेल्याच्यानंतर बॉर्डरची साईज अशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा एक लोगो लावून घ्यायचा आहे. मी जी PNG दिली असणार आहे तो PNG लावायचा आहे. आता व्हिडिओ सेव्ह करायचा आहे, त्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची साईज इथून तुम्ही 720 ठेवायची आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं आहे फोनच्या गॅलरीत. तर इतका सोपा व्हिडिओ होता, आवडला असेल लाईक झालंच पाहिजे. बाय.